नमस्कार विद्यार्थी मित्रो, आउट ऑफ टेक्स्ट हॉट्स प्रॉब्लेम मधला 11 नंबरचा प्रॉब्लेम आपण सुरू करू. 10 घेतले. मी पुन्हा सांगतो कसा अभ्यास करायचा आहे. तुम्ही प्रॉब्लेम बघा, स्टील करा, मनाने सोडवा. नाही आलं तर बघा, थिंकिंग तुम्ही करा. जिथपर्यंत येते तिथपर्यंत तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. ते नाही आलं तर मग तुम्ही बघू शकता. तसं आता हा प्रॉब्लेम आहे 11 नंबरचा. मार्च 2019 ला 4 मार्कला येऊन गेला, म्हणजे आज 2 वर्ष येऊन गेलाय. आज वर्षी कोणता आला होता मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं. आत्ता कोणता आला 2000 ला मागच्या चॅप्टर मध्ये आला होता. आणि ह्या 4 मार्काला मार्च 2019 आला होता. हॉट प्रश्न आहे. फार छान प्रॉब्लेम आहे, आपल्या लक्षात येईल. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, इन राईट अँगल ट्रायंगल ABC, अँगल BAC 90. ट्रायंगलचं नाव 6 प्रकारे घेता येते. इन राईट अँगल ट्रायंगल BAC, अँगल BA इक्वल टू 90 डिग्री, AD परपेंडिक्युलर टू BC. एक गोष्ट दिली तुम्हाला, हा 90 दिलाय, हा राईट अँगल. किती गोष्टी दिल्यात नीट बघा. द बायसेक्टर ऑफ AD BC ला परपेंडिक्युलर, हा राईट अँगल ट्रायंगल ऍट पॉइंट A. पटकन लक्षात आलं पाहिजे. इथं सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचं काहीतरी काम आहे, एक गोष्ट. आणि बायसेक्टर ऑफ अँगल BAC चा बायसेक्टर, कोण दुभाजक वेगळा, परपेंडिक्युलर वेगळा. मीट hypotenuse BC at E. Prove that BD upon DC equal to BE square upon EC square. Proof simple है बहुत. In figure, in triangle BABC, angle BA किती दिलाय, angle A equal to 90 degree and AD perpendicular to BC. Therefore, मी कोणते दोन ट्रायंगल घेतो बा, कोणते दोन घेतले चालतात, पण मी सोपं जाण्यासाठी स्टेप थोड्या कमी होतात. Therefore ट्रायंगल हा आणि हा ट्रायंगल सिमिलर. तुम्हाला समजण्यासाठी हे थोडी वेळ पुसतो मी तुम्हाला, हे समजण्यासाठी मुद्दाम. आता लक्षात येईल तुमच्या, मग आयडिया सुद्धा सांगितली होती. इथं करस्पॉन्डिंग कशी घ्यायची, याला ही जोडी घ्यायची आणि याला ही जोडी घ्यायची. ट्रायंगल BDA, ट्रायंगल BDA सिमिलर टू ट्रायंगल ADC. कोणते दोन ट्रायंगल घेतले, BAC BDA सुद्धा घेतलं तरी चालतो, पण गणित मोठं होतं. याच्यात दोन फायदे होते आपल्याला, सांगणार आहे तुम्हाला. ट्रायंगल BDA करस्पॉन्डिंग बघा, B पासून केलंय. दुसरा कोणता, ADC. B ला करस्पॉन्डिंग कोण आली, A. कंसात लिहा, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल थेरम. करेक्ट आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यावर हा परपेंडिक्युलर टाकायचा. मूळचा त्रिकोण ओरिजिनल ट्रायंगल आणि त्याच्यामुळे होणारे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. त्यातला मी आपल्या कामाचा घेतला, कोणता घेतला, BAD सिमिलर टू ADC. Therefore BD upon AD is equal to AD upon CD is equal to AB upon कोण होईल, AC. Corresponding sides of similar triangle. Give equation number 1. त्याला एक नाव द्या बघा. करस्पॉन्डिंग BD upon AD equal to AD upon CD. AD upon CD is equal to AB upon AC. Correct. Therefore याला एक नाव द्या. आणि हा क्रॉस कोणत्या सारख्याला बघा, also AD square equal to BD into CD. याला किती नाव द्या, जॉमेट्रिकल प्रॉपर्टी म्हणजे तरी चालते. बघा, AD स्क्वेअर इक्वल टू BD into DC, किंवा याच्यावरून कळत आहे AD स्क्वेअर BD into CD. करेक्ट. तसंही चालते, कोणत्या पद्धतीने करायला दोन नाव द्या, आपल्याला त्याचं काम आहे. नाव आता दुसरी गोष्ट. आता AE बायसेक्टर देण्यात तुम्हाला. आता AE कोण दिला, नाव रे AE is bisector is angle bisector of angle
of angle BAC given, correct? And therefore by angle bisector theorem of a triangle, similarity chapter मध्ये झाले, ratio of adjacent side is equal to ratio of opposite side. मग काय होईल, AB upon AC is equal to BE upon EC. नीट बघा, correct? AB upon AC equal to BE upon EC, correct? Therefore but AB upon AC means what? AD upon CD. Therefore equal to BE upon EC. कुठून बदल केला? From 1 चेंजेस, पहिला चेंजेस नीट लक्ष द्या. AB upon EC म्हणजे AD upon कोण झालं? CD, करेक्ट? Therefore taking square of both side किंवा taking square of both side काय होईल? कशामुळे करायचं ते लक्षात घ्या. AD square upon CD square is equal to BE square upon EC square. माझी उत्तरात नीट लक्ष द्या, मला उत्तर आले BE square upon EC square. थोडा बदल करायचा आणि AD square ची व्हॅल्यू कोण आहे? पुटअप करा, BD into CD upon CD square equal to BE square upon EC square. From 2 चेंजेस बघा आणि मग याच्यातला एक CD आणि याच्यातला एक CD कॅन्सल होईल. BD upon CD is equal to BE square upon EC square. Hence हे प्रूव्ह करायचं का बघा. ओके, पुन्हा बघा, BD upon DC म्हणा CD म्हणा हे पण एकच आहे. BD म्हणा DC म्हणा, पण CD वापरलं तर CD काय फरक पडतो. इक्वल टू BE स्क्वेअर अपॉन EC स्क्वेअर. काय काय केलं रिपीट सांगतो, खूप महत्त्वाचं गणित, मिक्स गणित झालं. 9 सिमिलॅरिटी मधली प्रॉपर्टी एक वापरली आणि ह्या पायथागोरस मधल्या दोन प्रॉपर्टी वापरल्या. कोणत्या? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम एक वापरला, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरली AD स्क्वेअर इक्वल टू, करेक्ट, आणि अँगल बायसेक्टर थेरम एक वापरला. 3 प्रॉपर्टीचा यूज केला आणि मग कॅल्क्युलेशन केले. बरोबर आहे? पुन्हा एकदा चेक करा. इन ट्रायंगल ABC अँगल ए किती 90, AD परपेंडिक्युलर टू BC. दोन ट्रायंगल, त्याच्यामुळे दोन ट्रायंगल कोणता मी घेतला? BDA आणि दुसरा कोणता? ADC. काही जण दुसरा प्रयोग करून बघतात, BAC आणि हा घेऊन जमत आणि AD स्क्वेअर जमतंय, तसंही जमतंय. काय चेंजेस करायचे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. पण बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडल्यात आणि मग प्रोपोर्शन म्हणलं AD स्क्वेअर इक्वल टू BD इंटू CD होते, किंवा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी सुद्धा म्हणते AD स्क्वेअर इक्वल टू BD इंटू DC. आणि मग नंतर नाव AE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC गिवन. देयरफॉर बाय अँगल बायसेक्टर सिमिलॅरिटी मधली प्रॉपर्टी, रेशियो ऑफ ऍडजसंट साइड इक्वल टू रेशियो ऑफ ऑपोजिट साइड. AB upon AC equal to BE upon EC. But AB upon EC means what? AD upon CD from 1. काय चेंजेस केला वा? पहिला चेंजेस झाला AD upon CD. पण माझ्या उत्तरामध्ये इथं स्क्वेअर पाहिजे, मग टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड, मग तो AD स्क्वेअर येईल. AD स्क्वेअर मीन्स व्हॉट? त्याची पुटअप केली फ्रॉम 2 वरून याची व्हॅल्यू BD into CD upon CD स्क्वेअर. हा CD ने याच्यातला एक कॅन्सल झाला. BD upon CD equal to BE square upon EC square. 4 मार्काला. आता नवीन सिलेबस मध्ये येऊनच गेलाय, मागच्या सिलेबस मध्ये म्हणजे आउट ऑफ टेक्स्ट वेगळं नसतंय, मला पुन्हा रिपीट करायचंय. मला ते गोंधळे आपल्या ते फार अवघड असतो, बाहेरचा आहे काहीतरी. कंटेंट तोच आहे देशामधला, फक्त प्रॉब्लेमची कॅल्क्युलेशन थिंकिंग वेगवेगळी करावी लागते. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आणि त्यासाठी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम करणं गरजेचं आहे. ओके.
12 नंबर का प्रॉब्लेम बघू असाच आहे, सिंपल आहे, मिक्स प्रॉब्लेम आहे. इन राइट एंगल ट्रायंगल एबीसी एंगल ए किती दिला आहे 90 डिग्री, एडी बीई आणि सीएफ, एडी बीई आणि सीएफ कोण आहेत मीडियम आहेत. एडी दुसरी बीई आणि सीएफ काय आहेत मीडियन, मीडियन्स आहेत लक्षात घ्या, आर मीडियन्स. Prove that 2 into AD square plus BE square plus CF square equal to 2BC square. लक्ष द्या. In triangle ABC angle A equal to किती 90 degree. Also say AD, BE and CF are medians of triangle ABC. Correct? Given. हे सगळं गिवन आहे लक्षात. आणि मग आपल्याला मीडियन्स म्हणले की D is the midpoint of BC, E is the midpoint of AC, and F is midpoint of AF. Therefore, by Apollonius theorem, correct? एक एक बघूत आपल्याला उत्तराकडे लक्ष पाहिजे, आपल्याला एडी स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सीएफ स्क्वेअर पाहिजे, नंतर बीसी स्क्वेअर. किंवा इथं आणखी गोष्ट आपण लिहिली असती तरी चांगलं झालं असतं. ए इक्वल टू 90 डिग्री आणि बीसी स्क्वेअर इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, पायथागोरस थेरम. याला एक नाव द्यायचं कारण आहे. BAC angle A equal to 90, therefore BC square equal to AB square plus AC square, Pythagoras theorem. करेक्ट, एक नाव द्या त्याला. आणि मग ह्या मीडियन्स आहेत. मग अपोलियस थिअरम आपण 3 वेळा वापरणार. एक एक बघू, एक एडी मीडियन साठी बघू. मग काय होईल एडी मीडियन साठी की AB square plus AC square is equal to 2AD square plus half of BC square. Give equation number 2. Also आता दुसरी मीडियन एडी घेतली, आता दुसरी कोणती घ्यायची आपल्याला बीई वाली घ्यायची. बीई मीडियन असताना कसं होईल मग AB square plus BC square equal to 2BE square plus half of BC means half of कोण AC square. Give equation number 3. आणि also आता मीडियन तिसरी कोणती घ्यायची सीएफ मीडियन घेत असताना काय होईल मग AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2CF स्क्वेअर प्लस हाफ ऑफ AB स्क्वेअर. याला किती नाव द्या 3 वेळा आपण वापरला आणि 1 वेळा पायथागोरस वापरला. खूप छान प्रॉब्लेम आहे. इंटरेस्ट पहिले लावून घेतला पाहिजे आपल्याला इंटरेस्ट. आणि मग या तिघीची बेरीज करा, काय होईल 2 प्लस 3 प्लस 4. आणि मग याची बेरीज काय AB स्क्वेअर 2AB स्क्वेअर होते, BC स्क्वेअर 2BC स्क्वेअर होते आणि AC स्क्वेअर 2AC स्क्वेअर इक्वल टू 2AD स्क्वेअर 2B स्क्वेअर 2CF स्क्वेअर. 2 कॉमन घेतलं तरी चालतंय. 2 into AD स्क्वेअर प्लस 2BE स्क्वेअर प्लस 2 कॉमन घेतले प्लस CF स्क्वेअर प्लस इथं हाफ कॉमन घेणार, हाफ इंटू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस
AC स्क्वेअर. काय केलं नीट पुन्हा एकदा सांगतो. 2, 3 आणि 4 चं ऍडिशन केलं डाव्या बाजूचं केलं AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर 2AB स्क्वेअर, BC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर 2BC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर 2AC स्क्वेअर. करेक्ट. आता ह्या मीडियनची बेरीज करतो 2AD स्क्वेअर 2BE स्क्वेअर 2CF स्क्वेअर 2 कॉमन आहेत म्हणून 2AD स्क्वेअर BE स्क्वेअर CF स्क्वेअर प्लस त्या साइडची तिघामध्ये हाफ कॉमन आहे मग हाफ येतो AB स्क्वेअर BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. स्टेप समजली का बघा सिंपल आहे. आणि मग काय करा इथं सुद्धा 2 कॉमन घ्यायला हरकत नाही तुम्ही 2 घेतलं असतं तरी चाललं असतं एक स्टेप आपली कमी होईल 2 into ब्रॅकेट AB स्क्वेअर प्लस 2 into bracket AB square plus BC square plus AC square. AB square plus AB square 2AB square 2AC square and 2BC square. करेक्ट. आता काय करायचं याला पक्षांतर करून घ्या काय आहे मग 2AB एक स्टेप वाढवतो समजण्यासाठी प्लस BC square plus AC square minus half AB square plus BC square plus AC square is equal to 2 into bracket AD square plus BE square plus CF square. करेक्ट. हे पक्षांतर झालं मायनस झालं. आता दोन्ही सारखे मग दोघांमध्ये कॉमन हे लक्षात घ्या हे कॉमन आहे दोघांमध्ये हे बाजूला निघते आणि मग कंसात काय राहते 2 minus 1/2 इन ब्रॅकेट AB स्क्वेअर हे कॉमन हे राहते कंसात कॉमन काय निघाले AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2 into bracket AD स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. करेक्ट. दोन्ही मध्ये काय कॉमन निघलं बघा AB स्क्वेअर इथला नाही 2 minus 1/2 राहिले हे कॉमन निघले छेद समान करा बे दोन्ही 4 आतून 1 3/2 इन ब्रॅकेट. आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मीन्स व्हॉट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मीन्स BC स्क्वेअर. करेक्ट. मग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर आणि हे BC स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू 2 into bracket AD स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. करेक्ट. समजत आहे का बघा काय केलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो की इन ट्रायंगल ABC अँगल A 90 डिग्री आणि मग पायथागोरस वापरला BC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. त्याला एक नाव द्या AD BE आणि CF मीडियन आहेत म्हणजे D इज द मिड पॉइंट ऑफ BC E इज द मिड पॉइंट ऑफ AC आणि C इज F इज मिड पॉइंट ऑफ AB आणि ते गिवन दिले मीडियन आणि 3 वेळा मी अपोलिनियस वापरलाय एकदा AD मीडियन मानून एकदा BE मीडियन मानून एकदा CF मीडियन आणि मग 3 वेळा अपोलिनियस वापरल्यानंतर त्यांची ऍडिशन केली AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर 2AB स्क्वेअर होईल BC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर 2BC स्क्वेअर होते ना 2AC स्क्वेअर तिघात कॉमन आहे 2AB स्क्वेअर 2BC स्क्वेअर 2AC स्क्वेअर. इकडे जायचं होईल 2 कॉमन निघाल AD स्क्वेअर BE स्क्वेअर आणि CF स्क्वेअर आणि याच्यातून हाफ कॉमन निघाल याला ट्रान्सफर केलं तर मायनस झाले आणि मग दोघात कॉमन कोण का निघलं AB स्क्वेअर BC स्क्वेअर AC स्क्वेअर 2 मायनस हाफ राहिले छेद समान केला 3/2 केलं आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे कोण BC स्क्वेअर फॉर्म 1 दोन चेंज केला फॉर्म 1. आता लास्ट स्टेप बघा एक म्हणजे आपल्या लक्षात येईल लास्ट स्टेप बघूत आपण आणि म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते. ओके. खूप छान प्रॉब्लेम आहे इंटरेस्ट पाहिजे आपल्याला नुसते पायथागोरस थेरम अपोलिनियस थेरम हे बेसिक नॉलेज झालं लक्षात घ्या. ह्या प्रॉपर्ट्यांचा मिक्स यूज करून ऍप्लिकेशन म्हणायचं यूज करून हे प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे नाही तर आम्हाला पायथागोरस थेरम येतो बेसिक नॉलेज येते एक्झरसाइज म्हणजे बेसिक नॉलेज आहे मग ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे. मग काय होईल BC स्क्वेअर आणि BC 3/2 लास्ट स्टेप बघा 3/2 into 2BC स्क्वेअर BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर 2BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 into bracket AD स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. करेक्ट. मग 2 कटले आणि मग उत्तर येईल तुमचं 2BC स्क्वेअर 3BC स्क्वेअर सॉरी
3bc स्क्वेअर. टू दॅट काय करायचं, 3bc आलं घातलं वेदून 4, 3bc स्क्वेअर आहे क्वेश्चन पुढे इथं 3bc स्क्वेअर. करेक्शन करा. 3bc स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट ad स्क्वेअर प्लस be स्क्वेअर प्लस cf स्क्वेअर. हे 3bc स्क्वेअर आहे बा प्रश्नात. हेच आणि मग तुमचं प्रूव्ह होईल उत्तर. हेच प्रूव्ह उत्तर आहे तुमचं, फक्त बाजू बदलली. हेच आन्सर असणार आहे. ओके. 3bc स्क्वेअर करेक्शन लक्षात घ्या. क्वेश्चन 3bc स्क्वेअर होतं. हे 3 इंटू bc स्क्वेअर 3bc स्क्वेअर. 2 कॅन्सल होते. bc स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर 2bc स्क्वेअर आहे. 2 कॅन्सल आहे. 3bc स्क्वेअर. टू दॅट मध्ये सुद्धा नीट बघा 2 3bc स्क्वेअर पाहिजे. ओके. थर्टीन नंबरचा प्रॉब्लेम तोच आहे जो 12 आहे. काय प्रूव्ह करायचं. प्रूव्ह दॅट 3 टाइम्स द सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 4 टाइम्स द सम ऑफ स्क्वेअर ऑफ मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. फक्त तिथं राईट अँगल ट्रायंगल होता, इथं राईट अँगल ट्रायंगल शब्द नाही. प्रश्न कसा बदलतो नीट बघा. प्रश्न तोच आहे. कधी कधी तो वर्ड मध्ये दिला जातो, शब्दात दिला जातो, किंवा तुम्हाला अशी प्रूफ मागच्या सारखं देऊ शकतात ते प्रूव्ह दॅट मध्ये. आता बदल फक्त तो आहे आणि मग प्रश्न बदलला. मागचं जशाला तशी प्रूफ द्यायची. मुद्दाम घेतलं की कसे चेंजेस होतात थोडे थोडे क्वेश्चन. आता इथं गिवन काय होईल. गिवन इन ट्रायंगल ABC sec AD BE CF are medians. तेच होतं मागच्या तिन्ही ह्याच मीडियन्स होता. फक्त अँगल A 90 डिग्री होता लक्षात घ्या. इथं तो नाही. CF are medians. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला की 3 टाइम्स 3AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 4 टाइम्स कोणाच्या मीडियनच्या AD स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस काय होईल बघा प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. काय प्रूव्ह करायचे बघा. 3 times sum of square of sides of triangle is equal to 4 times the sum of square of medians of triangle. क्वेश्चन कसा चेंज झाला. 12 नंबरचा आणि 13 नंबरचा एकच आहे. थोडा बदल केला होता. प्रूफ तशीच आहे. मग प्रूफ इन फिगर इन ट्रायंगल ABC sec AD एकत्रच करू sec BE and sec CF are medians. तीन वेळा अपोलोनियस by therefore by Apollonius theorem एक एक करून मागच्या देशात कसं केलं होतं. मग AD मीडियन वाली घ्या. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस हाफ ऑफ BC स्क्वेअर. त्याला एक नाव द्या. आल्सो दुसरी मीडियन घ्या. आता आपल्याला कोणती पाहिजे की BC वाली. मीडियन BE वाली घ्यायची. आता BE मीडियन वाली काय होईल मग त्याच्या ऍडजसंट साइड AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू
2b square plus half of ac square, equation number 2. And also third median is CF, therefore AC square plus BC square, AC square plus BC square equal to 2CF square plus half of AB square. इक्वेशन नंबर किती वेळा अपोलनेस रिपीट झाला असेल, कशामुळे झाला असेल लक्षात आलं पाहिजे. जे विद्यार्थी पहिल्यापासून एक्सरसाइज सोडवतात, एक्स्ट्रा प्रॅक्टिस सोडवतात, त्यांच्यासाठी लगेच पीक लक्षात येतं. जे काही सोडवत नाही त्यांच्या ते लक्षात येणार नाही. आणि मग तिन्हीचे ऍडिशन करा. 1 + 2 + 3 AB स्क्वेअर AB स्क्वेअर, BC स्क्वेअर BC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर म्हणजे काय होईल 2AB स्क्वेअर प्लस 2BC स्क्वेअर प्लस 2AC स्क्वेअर प्लस 2 कॉमन घ्या 2AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. आणि इथं हाफ कॉमन निघाल, इथं येईल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. पुन्हा चेक करा. इथे 2 डायरेक्ट केलं तरी चाललं असतं. तुम्ही 2 इथं कॉमन घ्या आणि कंसात टाकलं तरी चालतं. लक्षात घ्या. पुन्हा सांगतो AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर 2AB स्क्वेअर, BC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर 2BC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर 2AC. तिघाचं कॉमन 2 कॉमन काढलं. इथे 2 कॉमन निघते. AD स्क्वेअर B स्क्वेअर CF स्क्वेअर हे गट केला. हाफ 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 कॉमन निघाल. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC. LCM ऑफ डिनॉमिनेटर घ्या. आता LCM ऑफ डिनॉमिनेटर इक्वल टू किती असेल इक्वल टू 2. 2 छेदात असं किती येतात 2. 2 ने मल्टिप्लाय करा ईच टर्म. मग काय होईल इथं येईल 4 इंटू याला 2 ने 2 ने मल्टिप्लाय करा 4 इंटू AB स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथं 4 ने मल्टिप्लाय 2 इंटू 2 किती होते 4 इंटू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर प्लस हे हाफ हाफ कटते 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 2 कटते आणि कंसात राहील AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि मग लास्ट उत्तर येईल तुमचं. आता 4AB स्क्वेअर म्हणजे 4AB स्क्वेअर मधून AB स्क्वेअर गेले 3AB स्क्वेअर म्हणजे 4 इंटू हा ब्रॅकेट आहे म्हणजे 4 1 गेला हा. तर काय राहील मग 3AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 4AD स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. शेवटची स्टेप समजली का बघा. हेच आन्सर आहे आपलं. पुन्हा सांगतो 4AB वर्ग मधून AB वर्ग केलाय 3AB वर्ग किंवा 4 आहेत दोघातून कॉमन निघले 4 1 गेला इथं पुन्हा म्हणजे 1 आहे 3 होईल. त्याचं पक्षांतर होईल ट्रान्सफर होते इकडे मायनस होते ते 4AB स्क्वेअर मधून AB स्क्वेअर गेला 3AB स्क्वेअर राहील. 4BC स्क्वेअर मधून BC स्क्वेअर गेला 3BC स्क्वेअर राहते. 4AC स्क्वेअर मधून AC स्क्वेअर मायनस झाला पक्षांतर झाल्यामुळे AC स्क्वेअर आहे. आणि कॉमन एक स्टेप मी डायरेक्ट केली थोडीशी किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर काय हरकत ज्याला समजत असेल त्यांनी एखादी स्टेप वाढू शकता. प्रॉब्लेम तोच होता फक्त कॅल्क्युलेशन मध्ये बदल आहे आणि प्रूव्ह करायचं थोडा चेंजेस होता. बेसिक त्याच्यामध्ये तेच होतं लक्षात घ्या. ओके 3 वेळा आपण वापरला काहीच केलं नाही आणि जे अपेक्षित आन्सर आहे ते आपण काढले प्रूव्ह करायचं होतं तेच केलं. ओके
14 नंबरचा प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम सेट मध्ये असाच फक्त थोडा बदल आहे. असा घेतलेला प्रॉब्लेम आहे आपण प्रॉब्लेम सेट मध्ये तोच आहे. ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉइंट डी ऑन बीसी सच दॅट बीडी इक्वल टू बीसी वर डी बिंदू असा आहे. बीडी अंतर बीसी च्या किती 1/5. प्रूव्ह दॅट 25 एडी स्क्वेअर इक्वल टू 21 एबी स्क्वेअर. आणि मग इथं कन्स्ट्रक्शन काय केलंय. कन्स्ट्रक्शन ड्रॉ एपी परपेंडिक्युलर टू बीसी. प्रूफ in figure triangle ABC is an equilateral triangle. Therefore AB equal to BC equal to AC equal to त्याची साइड आपण x म्हणतो. x आहे ही बाजू 1 सेंटीमीटर म्हणून 1 सेंटीमीटर म्हणून लक्षात घ्या. करेक्ट. also angle BA equal to लिहिलं तरी चालतं. A equal to angle B equal to angle C equal to 60 degree. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या दोन्ही गोष्टींमध्ये तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि अँगल सुद्धा कसे 60 डिग्री असतात. हा 60 होईल लक्षात घ्या. हा 60 करेक्ट. आता अल्टिट्यूड AP कोण झाली मग कन्स्ट्रक्शन. also altitude AB, also every altitude of equilateral triangle is always median. ती median असते. करेक्ट. नसतं तरी कळतं आपल्याला कळतं. हा 60 आहे हा 90 हा 30 समोरची बाजू कशी असते. BP is half of AB म्हणजेच AB म्हणजेच BC बाजू आहे म्हणजे मिड पॉइंट होईल. किंवा ही तुम्हाला प्रॉपर्टी माहित असली तरी चालते की इक्विलॅटरल ट्रायंगलची मी मागे सांगितलं होतं तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलची अल्टिट्यूड तीच असते, मेडियन तीच असते, अँगल बायसेक्टर तोच असतो आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर सुद्धा काय असतो तोच असतो. नीट लक्षात घ्या. ओके. आणि देअरफॉर ही मेडियन आहे म्हणजे P इज मिड पॉइंट काय होईल. देअरफॉर P इज midpoint of BC. Therefore BP equal to half of BC means half of x होईल. BP ची व्हॅल्यू किती झाली 1/2x. लक्षात काय करायचं आपल्याला AD स्क्वेअर पाहिजे म्हणून त्यासाठी मला DP काढून घ्यायची आणि AP काढायची आणि मग पायथागोरस वापरायचा. त्यातली मी पहिली BP काढली. टेक्निक लक्षात घ्या. गणित असे वेगवेगळे येऊ शकतात. ओके. also अजून काय घेऊन दिलं. also BD equal to 1/5 BC. BD equal to V1. Therefore BD equal to 1/5. BC किती x. BD equal to 1/5x. त्याच्यावर तुम्हाला DP काढता येईल. now DP equal to काय करता येईल BP minus BD म्हणजेच 1/2 किंवा x/2 म्हणलं तरी चालतं. x/2 minus x/5 नंबर दिले तरी चालतात. याला एक नाव द्या, याला दोन नाव दिले तरी चालतं. करेक्ट. फ्रॉम 1 and 2 असं म्हणलं तरी काय हरकत नाही. दिलं तरी चालतं. देअरफॉर किती होईल मग DP equal to BP minus BD म्हणून DP equal to किती होईल बघा 5x minus 2x upon 10 means 3x/10. DP ची व्हॅल्यू किती आली 3x/10. DP equal to 3x/10 ही एक व्हॅल्यू झाली. याला नाव दिलं तरी चालते 3. also AP equal to under root 3/2 कोणाच्या AB साइड opposite to 60 डिग्री. करेक्ट. AP हाइट आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या हाइटचा फॉर्म्युला सुद्धा माहिती आहे तुम्हाला. under root 3/2 into साइड AP equal to under root 3/2 into AB म्हणजे AP किती होईल AP equal to under root 3/2x. त्याला 4 नाव द्या. आता काय नाव इन ट्रायंगल ADP APD
नाव इन ट्रायंगल APD अँगल P इक्वल टू किती 90 डिग्री. Therefore AD square equal to AP square plus AP square plus DP square. Pythagoras theorem. AD square equal to AP किती आताच काढली अंडर रूट 3/2 x ब्रॅकेट स्क्वेअर DP 3x by 10 ब्रॅकेट स्क्वेअर कंसात लिहा फ्रॉम 3 and 4 कुठून मिळवली होते फ्रॉम 3 and 4. कॅल्क्युलेशन करा AD स्क्वेअर इक्वल टू 3/4 x स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर बाय किती 100. छेद समान करा AD स्क्वेअर इक्वल टू कितीने मल्टिप्लाय केला 100 होतील तर 25 ने हे केला 25 ने मल्टिप्लाय केला 100 होतील. याला 25 ने मल्टिप्लाय करा याला 25 ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती होतील ते 75x स्क्वेअर अपॉन 100 प्लस 9x स्क्वेअर अपॉन 100. काय केले बघा मी डिनॉमिनेटर सेम केलाय या 100 याला 100 होण्यासाठी 25 ने मल्टिप्लाय केलं आणि वरी 25 ने मल्टिप्लाय केलं किती होईल 75. आणि मग काय होईल AD स्क्वेअर इक्वल टू काय उत्तर पाहिजे बघा आपल्याला AD स्क्वेअर इक्वल टू एक स्टेप वाढली तर चालते AD स्क्वेअर इक्वल टू छेद समान आहे 84 x स्क्वेअर अपॉन 100. करेक्ट 4 ने डिवाइड होतं बघा 4 दोन्ही किती होते बघा 4 दोन्ही 8 आणि 21 होईल आणि 25 होईल. याला ट्रान्सफर करायचं बघा 4 ने 4 दोन्ही 8 4 1 4 4 दोन्ही 8 4 25 आणि हे 25 AD स्क्वेअर होते 25 AD स्क्वेअर तेच प्रूव्ह करायचं का बघा शेवटचं उत्तर आहे 25 AD स्क्वेअर इक्वल 21. x मीन्स व्हॉट x मीन्स AB पण याचा स्क्वेअर म्हणजे AD स्क्वेअर म्हणजे आन्सर काय आहे बघा हेच आहे काय चेक करा. शेवटची स्टेप पुन्हा सांगतो AD स्क्वेअर इक्वल टू नीट लिहायचं असेल तर पुन्हा एकदा लिहा उत्तर देतो वाटल्यास की काय झालं तिथं AD स्क्वेअर इक्वल टू लागा AD स्क्वेअर इक्वल टू काय होईल ते 84 x स्क्वेअर अपॉन 100. 4 ने डिवाइड होते 4 दोन्ही 8 4 1 4 आणि ते 25 आहे हे 25 इकडे गेले 25 AD स्क्वेअर झालं हे 21 ॲज इट इज आणि x स्क्वेअर मीन्स कोणाला मानले मला जे उत्तर AB ला x मानले म्हणून x AB स्क्वेअर हे तुमचं शेवट आन्सर असतं. ओके तोच प्रॉब्लेम आहे फक्त बदलून येऊ शकतं एक्झाम मध्ये असं आपण प्रॉब्लेम सेट मध्ये घेतले हे घेतले अजून असे 1-2 पद्धतीचे मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस मध्ये देणार आहे ते करू शकतात तुम्ही. ओके त्याच पद्धतीचे मी काय केले पुन्हा सांगतो. अगोदर मी BP काढून घेतली बरोबर आहे हाफ असते लक्षात घ्या. त्याच्यानंतर BD ची व्हॅल्यू ठेवून मी BD काढली 1/5 त्याच्यानंतर DP काढली त्याच्यानंतर AP काढली आणि मग पायथागोरस वापरले. ह्या गोष्टी नीट लक्षात सेम साचे आहे सगळ्या लक्षात घ्या. फ्रेम तीच आहे प्रत्येक असं गणित झाले हीच फ्रेम असू द्यायची लक्षात घ्या. ओके आणि मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं किमती पुटअप केल्या डिनॉमिनेटर सेम केला आणि मग 100 डिनॉमिनेटर सेम ॲडिशन झाली त्याचं 84 x स्क्वेअर झालं 4 ने डिवाइड केलं 21 अपॉन 25 डिवाइड झाल्यानंतर 25 AD स्क्वेअर झाले आणि 21 x मीन्स AB फ्रॉम 1 म्हणलं तरी चालतंय. ओके लास्ट एक प्रॉब्लेम घेऊत आपण.
लास्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी 90 डिग्री, बीडी परपेंडिक्युलर एसी, एडी इक्वल टू एक्स, सीडी इक्वल टू वाय, बीसी इक्वल टू ए एक अँगल समोरची बाजू आणि लास्ट एबी इक्वल टू सी, सी अँगल समोरची बाजू. अशा पद्धतीचा फर्स्ट प्रॉब्लेम आपण सोडवला होता. कसे चेंजेस असतात ते नीट लक्षात घ्या. इथं मात्र वेगळं, तिथं आपण 1/p² केलं होतं. आता त्याने बदल केलाय की 1/xy इक्वल टू 1/a² प्लस 1/b². चेंजेस काय तोच आहे, तोच प्रॉब्लेम आहे. असे थोडे चेंजेस आले की आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं आहे, वेगळं असू शकत नाही. मग आता कसं होणार याचं? तसं केलं तरी चालतंय आणि तुम्ही किमती ठेवल्या p² ची पुन्हा किमती ठेवली तरी चालते त्याच्यामध्ये. पण थोडा बदल आहे. इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, therefore AC² इक्वल टू AB² प्लस BC² पायथागोरस थेरम. करेक्ट. therefore AC² इक्वल टू AC², AC means what? X plus Y bracket square equal to AB equal to C² plus A². याला एक नाव आहे आपल्याला इथे काम. also कि also BD perpendicular to कौन है? BD perpendicular to AC, therefore by geometric mean property काय होईल बघा. geometric mean property कि BD² इक्वल टू AD into DC. Correct. Therefore BD² इक्वल टू AD किती x into y. त्याला किती नाव आहे? 2. BD² इक्वल टू x into y. Correct. Now area of triangle ABC equal to half into base किती BC and height किती AB. area of triangle ABC equal to half into BC किती बघा, BC किती बघा, BC equal to A and AB equal to C. Give equation number 3. Also area of triangle ABC, बेस बदला. आता बेस कोण होता? BC आणि हाईट कोण होती? AB. आता बेस कोण घ्या? AC into हाफ into AC आणि त्याच्यावर हाईट कोण आहे? BD. एरिया रिमेन सेम. बेस आणि हाईट बदलल्याने काही फरक पडत नसतो. and therefore area of triangle ABC equal to half into AC किती बघा? x plus y करायचं. x plus y into BD and it is correct. याला किती नाव द्या? 4. from 3 and 4 काय होईल? दोघांचा एरिया सेम आहे लक्षात. 3 and 4 काय होईल? हाफ AC is equal to half into x plus y into BD. हाफ कटले. AC equal to काय होईल? x plus y into BD. याचं पक्षांतर करतो. AC upon x plus y equal to BD upon by invertendo करून घेतो. काय होईल बघा. इन्व्हर्टेंडो केल्यानंतर शेवटची स्टेप बघा. कारण x plus y upon AC equal to 1 upon B. Taking square of both sides. Taking the square of both sides. X plus y bracket square upon A² C² equal to 1 upon BD². बघा लक्षात. टेकिंग स्क्वेअर, याचा वर्ग केला, इन्व्हर्टेंडो केला, याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला. आता x plus y ब्रॅकेट स्क्वेअर तर काय आपल्याकडे तयार आहे? इक्वल टू A² plus C². A² plus C² upon A² C² equal to 1 upon BD². From 1 छेद सेपरेट करा. A² upon A² C² plus C² upon
ए स्क्वेअर सी स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन बी डी स्क्वेअर. इथे ए स्क्वेअर कटतील, सी स्क्वेअर कटतील. कोण राहते बघा, कोण राहते ते बघा. इथं 1/c² अगोदर घ्या. 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन बी स्क्वेअर. हे सी स्क्वेअर कटले 1 अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर इथं कोण नाही म्हणजे 1 अपॉन सी स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन बी स्क्वेअर. therefore 1 upon a square plus 1 upon b square. bd square means what? bd square means x into 1 y. 1 upon xy. कुठून बदल केला? from 2 आणि मग उत्तर लिहून टाका. 1 upon xy equal to 1 by a square plus 1 upon b square. तोच प्रॉब्लेम आहे. चेंजेस येऊ शकतात. आपल्याला वाटतं असा घेतला नाही. थोडे चेंजेस आपल्याला बदलता आले पाहिजे. पटकन क्लिक झालं पाहिजे. ओके. इथं हा पायथागोरस चॅप्टर तुमचा पूर्ण संपला आहे. 4 चॅप्टर मॅथचे संपले, 4 सायन्सचे संपले, ग्रामर संपले. याच्या पुढचा एपी चॅप्टर अर्थमॅटिक प्रोग्रेशन मी सुरू करणार आहे. शिक्षक विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. हे प्रॉब्लेम रिपीट 15 प्रॉब्लेम रिपीट लिहून वैयक्तिक अकाउंटवर टाकायचे आहेत. ओके, थँक्यू.